नमस्कार मित्रांनो, यंदा राज्यात विविध जिल्ह्यात ऑगस्ट 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिमुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम म्हणजेच पीक विमा वाटपाचे आदेश आता राज्य सरकारने दिले आहेत। राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना 337 कोटी 41,53,हजार रुपयांचा निधी आज वितरित केला आहे। पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 25% अग्रिम थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे। पीक विमा पात्र शेतकऱ्यांची यादी, पीक विमा पात्र जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्या असून पीक विमा खात्यावर कधी येणार आपण ही सर्व माहिती पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, खरीप 2025 मध्ये 25% पीक विमा फक्त कापूस, सोयाबीन, मका आणि तूर या पिकांसाठी लागू करण्यात आला आहे। सर्वाधिक निधी हा मराठवाड्याला मिळाला आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यांना 25% अग्रिम लागू करण्यात आला आहे ते जिल्हे पाहूया। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याला 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, परभणी जिल्ह्याला देखील 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यात देखील 25% पीक विमा लागू करण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यात 25% पीक विमा लागू करण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्यात 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यात 25% पीक विमा लागू करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात 25% पीक विमा लागू करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 25% पीक विमा लागू करण्यात आला आहे। जालना जिल्ह्यात देखील मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यात देखील 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यात 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, धुळे जिल्ह्यात देखील 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यात देखील मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात देखील 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात देखील मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, सातारा जिल्ह्यात देखील 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यात देखील 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आला आहे। गडचिरोली जिल्ह्यात देखील मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात देखील 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। नागपूर जिल्ह्यात देखील मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यात देखील मित्रांनो 25% पीक विमा लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांची यादी आज आली असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांची यादी येणार आहे।